नमस्कार, मी हर्षाली हितगुज या कार्यक्रमात आपलं स्वागत। या कार्यक्रमात आपण विविध आजार आणि त्यावरील उपचार याबद्दल चर्चा करत असतो आणि तज्ञांचं मार्गदर्शन घेत असतो। आजचा आपला विषय आहे आर्थरायटिस आणि नी रिप्लेसमेंट आणि यावर चर्चा करण्यासाठी आपल्या स्टुडिओमध्ये आलेले आहेत डॉक्टर नीरद वैंसरकर। डॉक्टर, स्वागत आहे तुमचं। नमस्कार। डॉक्टर नीरद वैंसरकर हे 2004 पासून मुंबई शहरात ऑर्थोपेडिक आणि जॉइंट रिप्लेसमेंट सर्जन आहेत। ते ब्रिज कँटी, रिलायन्स फाउंडेशन, लीलावती, सैफी, वोखाट आणि भाटिया रुग्णालयांमध्ये अनेक प्रतिष्ठित रुग्णालयांशी ते संलग्न आहेत। त्यांनी 1995 मध्ये केम हॉस्पिटलमधून MBBS आणि 1999 मध्ये ऑर्थोपेडिक्समध्ये MS पूर्ण केले। त्यानंतर त्यांनी सिंगापूर, USA आणि जर्मनीमधील अनेक केंद्रांमधून जॉइंट रिप्लेसमेंटचे पुढील प्रशिक्षण घेतलेले आहे। ते जॉइंट रिप्लेसमेंट अभ्यासक्रमाचे प्राध्यापक आहेत। चला तर मग आता विषयाला सुरुवात करूयात। तर डॉक्टर, सगळ्यात पहिला प्रश्न, आर्थरायटिस म्हणजे काय आणि याचे वेगळे प्रकार असतात का? हो, आर्थरायटिस ब्रॉडली म्हणजे तीन टाईपचे असतात। एक वयाप्रमाणे जे बोलतात ते ऑस्टिओआर्थरायटिस बोलतात, जे सगळ्यात कॉमन आहे। म्हणजे काय लोकांना वयाप्रमाणे 60-70 मध्ये ते हाड जे झिजून त्रास होतं त्यांना ऑस्टिओआर्थरायटिस बोलतात। दुसरं एक मेजॉरिटी टाईप आहे, त्याला रुमॅटिझम बोलतात, संधिवात जे बोलतात। ते बहुतेक बायकांना 40 आणि 50च्या दरम्यान होतं। त्याच्यामध्ये सगळे सांधे दुखतात, सकाळी उठल्यावर सांधे दुखतात, असे छोटे छोटे हाताचे सांधे दुखतात। ते एक वेगळं टाईप्स। पुरुषांना पण होतं, त्यांना एक अँकिलोजिंग स्पॉन्डिलायटिस बोलतात। ते मुख्य म्हणजे स्पाईनला, शोल्डर्सला, हिप्सला अफेक्ट होतात। पण जे कॉमन असतात ते ऑस्टिओआर्थरायटिस होतात। दुसरं एक टाईपचं मेन रिझन असतात की पोस्ट ट्रॉमॅटिक म्हणजे मार लागल्यानंतर समजा तुम्हाला फ्रॅक्चर झालं आहे, पायाची अलाइनमेंटमध्ये प्रॉब्लेम झाला आहे, सांध्याचं अलाइनमेंट बरोबर नाही झाला, की आतमध्ये गुडघ्यांमध्ये आतमध्ये लिगमेंटचा प्रॉब्लेम झाला आहे, तर पुढे जाऊन ते सांध्याची झीज वाढते आणि मग तो सांधा झिजून मग ऑस्थरायटिस परत उत्पन्न होतं। ओके, हे 3 मुख्य टाईप्स असतात आर्थरायटिसचे। आणि मग आर्थरायटिसचं आता इतकं प्रमाण वाढलेलं आहे, कशामुळे लोकांना इतक्या लवकर इफेक्ट करतात? हो, आता हल्ली आम्हाला फारच यंग लोकांमध्ये पण म्हणजे यंग म्हणजे 40मध्ये पण लोकांना आर्थरायटिस दिसतं आणि पुष्कळ लोकांमध्ये ऑस्टिओआर्थरायटिस दिसतं आणि काय कारण पण नाही सापडत। काय लोक आता बघा, जे आमच्या हातात आहे, मी सगळ्या पेशंटला सांगतो, आमचं वजन आणि आमचं एक्सरसाइज ते मुख्य आम्हाला कंट्रोलमध्ये ठेवणं गरजेचं आहे। आमचं 1 किलो वाढलं की गुडघ्यावरती 3 किलो वाढतात, तर जितकं आपण वजन कमी ठेवलं तेवढं चांगलं असतं। आणि एक्सरसाइज म्हणजे गुडघ्याची एक्सरसाइज, बॉडीची एक्सरसाइजेस, हिपची एक्सरसाइज, म्हणजे हे पूर्ण ह्या भागाच्या खाली व्यायाम करणं गरजेचं असतं। फक्त गुडघ्यांची एक्सरसाइजनी फायदा होत नाही, कारण पुष्कळ बायकांना तुम्ही बघणार की रोडवरती चालताना असे लुडकून चालतात, त्याच्यामध्ये त्यांचे हिप्सची प्रॉब्लेम पण असतात। तर ते जरा स्ट्रॉंग करणं आणि कोर जे बोलतात म्हणजे ॲबडॉमिनल मसल्सची एक्सरसाइजेस ते करणं पण गरजेचं असतं। कारण अल्टिमेटली हे सगळं आमच्या शरीरात फक्त गुडघा वेगळं काम करत नाही, हिप वेगळं काम करत नाही, स्पाईन, तर हे तिन्ही आम्ही एक टाईमला स्ट्रॉंग केलं तर फायदा होतो। तर हे एक गोष्टी आहे। पण दुसरं आहे की आम्हाला लवकर, आणि जेव्हा लोकांना लवकर दिसतं गुडघ्यामध्ये, तर आम्हाला दुसरे कारण म्हणजे एक युरिक ॲसिड, कॅल्शियम पायरोफॉस्फेट डिपॉझिशन डिझीज, जे सुडो गाऊट बोलतात। कधी गुडघ्यांचे लिगामेंटची प्रॉब्लेम असते। पुष्कळ लोकांना अलाइनमेंटचं प्रॉब्लेम असतं। काय लोकांचे गुडघे असे फेंगडे असतात, त्याला बो लेग्स बोलतात, किंवा नॉकनीज जे बाहेर जातं। आता हे ॲक्च्युली हे ऑपरेशन्स जे बोनीज आणि नॉकनीज असतात, ते लवकर पकडलं तर लवकर रिझल्ट्स पण येतात आणि पुढे जाऊन त्रास नाही होत। आमच्याकडे प्रॉब्लेम काय असतं की लोक फेंगडे गुडघे घेऊन येतात आणि मग त्यांना वाटतं की अलाइनमेंटचं ऑपरेशननी फायदा होईल। त्याची एक फिक्स क्रायटेरिया असतं, म्हणजे गुडघा फेंगडा आहे पण झीज नाही झाली तर आम्ही ऑस्टिओटॉमी करून त्याला सरळ करू शकतो। पण एकदा गुडघा झिजून शेप अलाइनमेंट प्रॉब्लेम झालं, मग डायरेक्टली रिप्लेसमेंटची गरज लागते। नक्कीच। आणि आर्थरायटिसची ट्रीटमेंट करताना, म्हणजे जेव्हा ही स्टार्टिंगची स्टेज असते, तर तेव्हा आपण कशा पद्धतीने यावर ट्रीटमेंट करू शकतो? तर बघा, पुष्कळ बायकांना नॉर्मली मी सांगतो की 50 आणि 60च्या मध्ये त्यांना आर्थरायटिसची सुरुवात होते। पण होते म्हणजे एक अक्यूट फ्लेअर, म्हणजे पुष्कळ पेशंट येणार क्लिनिकमध्ये आणि बोलणार की मला अचानक, मी काहीच करत नव्हती आणि 3 आठवड्यापर्यंत माझं गुडघा दुखतोय, मला सूज आले, मला दंगळायला होतं आहे। आणि हे पेशंट्स मी बघणार की साधारण त्यांना 3 कधी 6 महिने पण लागू शकतात, कधी कमी पण जनरली 3 to 6 मंथच्या मध्ये त्यांचं हे पेन राहणार आणि मग सेटल होईल। सेटल म्हणजे एकदम गायब नाही होणार, पण पहिल्याच्या प्रमाणात कमी होईल। आणि मग हे ऑस्थरायटिक फ्लेअर असतात, त्या दृष्टीने तेव्हा हे होतं, त्यांना काही दिवस अँटी इन्फ्लॅमेटरी गोळ्या, म्हणजे ते NSAIDs बोलतात, आणि हे शॉर्ट टर्म ड्युरेशनसाठी, आम्ही कधी पण NSAID जास्त वेळासाठी देत नाही। आणि त्याच्याबरोबर काय न्यूट्रिशनल सप्लिमेंट्स बोलतात। आता हल्ली न्यूट्रिशनल सप्लिमेंट जे पुष्कळ आले मार्केटमध्ये, एक ग्लुकोझमिन आहे, डायसिरिन आहे, आमचं टर्मरिक, कुर्कुमिन आहे, गुगुल आहे, ते टाईपचे ॲलोपॅथिकमध्ये पण विकतात, कॉलेजन आहे, हे सगळे पदार्थ आहेत जे आम्ही पेशंटला देतात आणि पुष्कळ लोकांना सुरुवातच्या स्टेजमध्ये यांनी फायदा होतो। ह्याच्या अतिरिक्त म्हणजे पुढे जाऊन मग दुसरे टाईपचे
प्रक्रियेमध्ये समजा गुडघ्यामध्ये समजा आम्ही MRI केलं, MRIमध्ये सांध्यामध्ये काहीतरी गादीचं हे डॅमेज झालं आहे, तर गादीचं रिपेअर करून मग पुढे ते गादी जी असते, जे जॉईंटचं बफर असतो, जे गुडघ्यामध्ये आतमध्ये ही गादी असते, समजा ही गादीला डॅमेज झालं तर हे गादी काय करते, लोड ट्रान्सफरमध्ये मदत करते. तर गादी समजा इथून फाटली आहे तर आम्ही त्याला रिपेअर केलं तर ऑटोमॅटिकली ते लोड ट्रान्सफर बरोबर होणार. तर हे स्टेजेस जे लवकर लोकांना म्हणजे अर्ली ॲथलेट्स म्हणजे मी सांगतोय लोकांना 40 आणि 60च्या मध्ये हे आम्ही अर्ली नॉर्मली आम्हाला पेशंटला 60च्या नंतर आम्हाला दिसतंच, पण 40 आणि 60मध्ये लवकर पकडलं तर निदान आणि त्याच्याप्रमाणे उपचार करणं गरजेचं असतं. नक्कीच. डॉक्टर, यामध्ये आता ट्रीटमेंटच्या नवीन कोणत्या टेक्निक्स आहेत? तर नवीनमध्ये दुर्बीणमध्ये जसं अर्ली स्टेज म्हणजे आम्ही बोलतो की कधी कधी लोकांना 35-40मध्ये खेळून कार्टिलेज डॅमेज होतं, तर दुर्बीणच्या ऑपरेशननी ऑटोलॉगस कॉन्ड्रोसाइट ट्रान्सफर्स हे ऑपरेशन्स असतात जे दुर्बीणचे असतात. कधी कधी थोडं ॲडव्हान्स स्टेजमध्ये ज्याच्यामध्ये जनरलाइज्ड व्हेरियंट आहे, म्हणजे फक्त एका भागात म्हणजे फक्त कार्टिलेज नाही गेले पण ओव्हरऑल झीज सुरू झाले. म्हणजे कार्टिलेज गुडघ्यांमध्ये 3 कंपार्टमेंट्स असतात, एक इथे आणि वाटीच्या खाली, तर सगळ्याकडे झीज सुरुवात झाली तर हे ऑटोलॉगस कॉन्ड्रोसाइट ट्रान्सफरचा काय फायदा नाही होत. तर त्याच्यासाठी आम्ही कधी कधी PRP, स्टेम सेल्स, ग्रोथ फॅक्टर कॉन्सन्ट्रेट असे नावाचे इंजेक्शन्स देतो जे अर्ली स्टेजेसमध्ये काम करतात. हे पण लेट स्टेजमध्ये केलं तर हे हिलिंग प्रॉपर्टीज जे असतात ह्याच्यामध्ये तुम्हाला माहीत नसतं, तर PRP म्हणजे आम्ही स्वतःचं रक्त घेतो, त्याला प्रोसेसिंग करतो आणि ते परत जॉईंटमध्ये टाकतो. ह्याच्यामध्ये पण जे हिलिंग प्रॉपर्टीज असतात हे ब्लडचे प्रॉडक्ट आमचे स्वतःचे ब्लडचं आहे, ह्याला पण जितकं लवकर केलं आणि आमची बॉडी जितकं यंग आहे तेवढी रिकव्हरीचे चान्सेस पण चांगले असतात. नॉर्मली आपण 60च्या नंतर 75 नंतर हे PRP आणि सगळं करत नाही. तर पेशंटला लवकर आलं की लवकर उपचार होऊ शकतं. ओके. पण कधी कधी असं असतं की काय पेशंटचं सिम्पली मी सांगतो लोकांना की तुमचं बॅड लक आहे की कधी कधी काय न कारण नसतं, पण तुम्ही काय पण ब्लड टेस्ट केलं सगळं काहीच निदान येत नाही, पण फक्त त्यांचं आर्थरायटिस प्रायमरी ऑस्टिओआर्थरायटिस होतं. आणि मग डॉक्टर, रुग्णाला नेमकं सांधे बदलण्याची वेळ येते केव्हा? आता बघा, हे वेळ जेव्हा येते ऑपरेशनची, तुम्ही वेस्टर्न कंट्रीजमध्ये बघितलं की समजा US मध्ये UK मध्ये लोक फारच लवकर येतात ऑपरेशनसाठी. याचं कारण काय आहे की त्यांनाच ते एकटी राहतात, त्यांचे घरं मोठे असतात, वर खाली बेडरूम खाली आणि बेडरूम पहिल्या माळवरती व्हिजिटिंग हॉल खाली, तर त्यांना नेहमी वर खाली चढ उतर त्यांना स्वतःचं काम करायला लागतं, गाडीमध्ये जाऊन सुपर मार्केटमध्ये चढायला. तर ते लवकर येतात कारण जेव्हा त्यांना त्रास होतं आणि तिथे कोण काम मदत करायला कोण नाही, तर ज्यांना तेव्हा दुखतं तेव्हा येतात. तर ऑपरेशनचे बाय अँड लार्ज 2च इंडिकेशन आहे, एक आहे पेन आणि क्वालिटी ऑफ लाईफ, म्हणजे दुखणं आणि तुम्हाला काय पाहिजे गुडघ्यातून. म्हणजे तुमचं हालचाल कमी झालं, तुम्हाला बाहेर लग्नासाठी नाही जाऊ, तुम्ही फिरू नाही शकत आणि तुम्हाला नेहमी पेन म्हणजे तुम्हाला रोज पेन किलर घेऊनच काम करू शकतात, मग हळूहळू तुमची वेळ येणार. पण हे जॉईंट रिप्लेसमेंट ऑपरेशन कधी इमर्जन्सीचे नसतात, तर हे प्लॅन्ड ऑपरेशन असतात. मी त्याला सोशल ऑपरेशन बोलतो. सोशल ऑपरेशन म्हणजे तुम्ही टाईम बघून ठरवा तुमचं काही सगळं घराचे रिस्पॉन्सिबिलिटी संपले, लग्न काय घरी नाही येत, तर तेव्हा आरामात करा. एक इंडिपेंडेंट एक दोन मी विसरलो सांगायला की एक इंजेक्शन एक असतं एक स्टिरॉइडचं पण इंजेक्शन असतं. स्टिरॉइड इंजेक्शन पुष्कळ लोक घेतात. इंजेक्शन स्टिरॉइडचं फक्त एक प्रॉब्लेम आहे की त्यांनी टेम्पररी बरं वाटतं, रिझल्ट चांगले असतात, पण पेशंटला माहिती पडायला पाहिजे की त्यांनी गुण फक्त 3-4 महिन्यासाठी होईल. आता लॉंग ॲक्टिंग स्टिरॉइड्स पण येतात, त्यांनी साधारण 6 महिन्यापर्यंत. तर मी त्याला लग्नाचं इंजेक्शन बोलतो. म्हणजे घरात तसं मी सांगत होतो की घरात लग्न आहे आणि पेशंटला लवकर बरं होईल आणि ऑपरेशनला टाईम लागतं रिकव्हरीसाठी, तर हे इंजेक्शन्स वापरू शकतात. दुसरं एक जेलचे पण इंजेक्शन येतात. जेल माझ्या अनुभवात एवढं इम्प्रूव्हमेंट देत नाही जितकं आपल्याला पाहिजे. काय पेशंटला रिस्पॉन्स चांगले असते आणि काय लोकांना. मेडिसिनचं हेच एक भाग आहे की सगळ्या लोकांना एक ट्रीटमेंट चालत नाही, तर कधी कधी आम्हाला पेशंटला सांगायला लागतं हे मी ट्राय करतोय, समजा बरं नाही वाटलं तर परत या, मी काहीतरी चेंज करून देतो. तर हे टेलर मेड ट्रीटमेंट दर पेशंटच्या गरजा. एक ॲल्गोरिदम जसं कम्प्युटरमध्ये हे टाकलं आणि हे आलं असं नाही चालत. तर दर पेशंटला सगळं त्यांना म्हणजे पेशंट विचारतात फोनवरती हे एक्सरे आहे मला काय ऑपरेशनची गरज आहे, मी ते सांगू नाही शकत. ते पेशंटची चाल, त्यांचं क्वालिटी ऑफ लाईफ कसं आहे, ते कसे आहेत. कधी गुडघेमध्ये कधी लोकांचे एक्सरे चांगले दिसतात आणि त्यांना फार दुखतं, काही लोकांचे एक्सरे खराब दिसतात आणि त्यांना कमी दुखतं. तर ऑपरेशन आम्ही करतो दुखण्याप्रमाणे, एक्सरेप्रमाणे. ऑब्व्हियसली आम्हाला पाहिजे की असं आहे की एक्सरे नॉर्मल नाही पाहिजे. एक्सरे म्हणजे नॉर्मली एक्सरेवरती आम्ही ऑपरेशन नाही करणार, पण ऑपरेशन पेशंटला गुडघा खराब आहे एक्सरेवरती आणि त्यांना हे दुखतंय तर मग ऑपरेशन करू. ओके डॉक्टर, जॉईंट रिप्लेसमेंट म्हणजे नेमकं काय असतं आणि यामध्ये गुडघा बदलणं नेमकी ही प्रोसेस काय असते?
हां, बघा हे हे रिप्लेसमेंट जे शब्द वापरले आहे ना, पुष्कळ लोक घाबरतात. कारण वाटतं की काहीतरी गुडघा असं कापणार आणि त्याला नवीन आर्टिफिशियल काहीतरी टाकणार. पण ॲक्च्युली जॉईंट रिप्लेसमेंट इज ॲक्च्युली जॉईंट रिसर्फेसिंग. म्हणजे उदाहरण मी इथे देतो तुम्हाला. बघा हे नॉर्मल जॉईंट आहे. हे आता हे दुसरी गोष्ट आहे. हे जे ब्लूमध्ये दिसतंय तुम्हाला हे कार्टिलेज आहे. कार्टिलेज म्हणजे जॉईंटची कवरिंग. आणि हे एक्सरेमध्ये तुम्हाला गॅपमध्ये दिसतं. आता हे झीज झाली तर हे लायनिंग आहे ते झिजून जाते आणि हे हाड वाढतं. ह्याला ऑस्टिओफाइट्स बोलतात. हे लायनिंग झिजली तर काय होतं, एक्सरेमध्ये ती गॅप कमी होऊन जाते. तर नॉर्मली लोक बोलतात की मेरे घुटणे में माझ्या गुडघ्यात गॅप आहे. पण गॅप असतंच. उलटं की गॅप कमी झालं ते चांगलं नाही. गॅप कमी होणं म्हणजे गुडघ्याच्या लायनिंगची झीज होणं. त्यांनी गॅप कमी होतं. तर आम्ही काय करतो ऑपरेशनमध्ये की जे लायनिंग झिजली आहे त्याच्यावरती एक आर्टिफिशियल असं लायनिंग टाकतो आणि हे दिसायला असं असतं. हे ॲक्च्युअल इम्प्लांट आहे. हे वरती एक मेटल असतं, खाली एक मेटल असतं आणि मध्ये एक प्लास्टिक आहे. कारण मेटलवरती नाही हलू शकत तर प्लास्टिकमध्ये असतं. आणि जेव्हा आम्ही बसवतो ते असं दिसतं गुडघ्यांमध्ये. तर फक्त एक रिसर्फेसिंग. जसं दातांमध्ये तुमचं जास्तच खराब जातं की डेंटिस्ट काय करतो, एक कॅप टाकतो. तर आम्ही हे कॅपिंग करतो वरती. पण मसल्स आणि लिगामेंट्स तुमचे स्वतःचे काम करणार. फक्त रिसर्फेसिंग आहे. तर टेक्निकल टर्म त्याचं ॲक्च्युली रिसर्फेसिंग असायला पाहिजे. ओके. आणि जेव्हा हे ऑपरेशन होतं त्यानंतर ते पेन कंट्रोल करण्यासाठी तुम्ही काय करता रुग्णांसाठी? एक भीती पुष्कळ लोकांची असते की ऑपरेशनच्या नंतर फार दुखणार. मी हे पण नाही सांगणार की दुखणार नाही. तर दुखणार आहेच. पहिलं 2 दिवस थोडं दुखणं. पण आता हल्ली आमच्याकडे इंजेक्शन्स असतात जे आम्ही लोकली जे कॉकटेल बोलतात त्याला गुडघ्याच्या बाजूला लावतात. जेव्हा आम्ही सिंगल नी करतो तर आम्ही एक अडक्ट कनाल ब्लॉक बोलतो. म्हणजे इंजेक्शन थायमध्ये देतो. त्यांनी औषधं गुडघ्यामध्ये जातं आणि पहिलं 24 ते 28 ताससाठी ते औषधं दुखणं कमी होतं. पण पेशंटला प्रिपेअर व्हायला पाहिजे की थोडं दुखणं सहन करायला लागेल आणि त्याच्यानंतर हळूहळू ते बरे होणार. तर रिकव्हरीला थोडा टाईम लागतो. आता दर पेशंट काय बोलतो की ह्याचं रिकव्हरी लवकर झालं, मला कशाला टाईम लागतो. तर मी लोकांना हे स्पष्ट सांगतो की तुम्ही दुसऱ्या पेशंटबरोबर स्वतःला कम्पेअर करू नका. कारण इंडियामध्ये हे सवय आहे की सगळ्यांना शो ऑफची थोडी टेंडन्सी असते. ते बोलतात की मी लवकर करायला लागतो, माझा मुलगा 6 महिन्यामध्ये चालायला लागतो, तुमचा मुलगा 1 वर्षानं एवढं काय चालत नाही. तर हे शो ऑफ टेंडन्सी असते म्हणून ते लोक पण बोलतात की मी लवकर चालेल. तर तुम्हीच विचार करायचं की मी सगळ्यात स्लो पेशंट आहे, मला थोडं टाईम लागणार आहे. तर तुम्ही थोडं टाईम दिलं, ते 4 आठवडे ते 2 महिने नॉर्मली लोकांना लागतं, हळूहळू बरं होणार. पण थोडं कॉन्फिडन्स पाहिजे. म्हणून मी हे पण पेशंटला सांगतो की तुम्ही तयार व्हायला पाहिजे ऑपरेशनसाठी. मुलं नाही सांगायला पाहिजे की मुलं काय अमेरिकामध्ये बसून सांगतात की माझ्या आईला ऑपरेशन पाहिजे आणि आई बोलते की मला नको. तर मग करू नका. जेव्हा तुम्ही तयार आहे तर मेंटली तयार आहे की तुम्ही स्वतः एक व्यायाम करून बरं होणार आहे तर फायदा होतो ऑपरेशनचा. नक्कीच. डॉक्टर नीरज, तुमच्याकडे असे बरेच पेशंट्स आले असतील ज्यांचे तुम्ही ऑपरेशन्स केलेले आहेत. तर त्यांचं काही तुम्हाला एक्झाम्पल्स शेअर करायचं का, त्यांचं मत, त्यांचं मनोगत? तर काय असतं ना की मी काय सांगतो की तेच की पेशंटचं अनुभव जे असतं, काय लोकांचं एकदम चांगला अनुभव होतं. काही लोक जे दुसऱ्यांना रिफर करतात. हे पेशंट बोलतात की माझं की पुष्कळ लोक कशाला येतात की यांना बरं वाटलं. आणि काही लोकांचं काहीतरी फेलियरचे स्टोरीज पण येतात. आता बघा, सगळ्या ऑपरेशन्समध्ये रिस्क असतंच. हे बाय अँड लार्ज सक्सेसफुल ऑपरेशन आहे. एवढे ऑपरेशन्स रोज इंडियामध्ये होतात. तर चांगलं रिझल्ट नसलं तर ऑपरेशन करायला कोण आलंच नसतं. तर पण पेशंट काय असे अनुभव असतात की काय लोकांना काहीतरी एक गोष्टी आम्ही घाबरतात ते इन्फेक्शन. म्हणून माझे हॉस्पिटल सगळे मोठे असतात. मोठे नावासाठी नाही पण त्यामध्ये इन्फेक्शनचं जास्त काळजी करतात. हे नर्सिंग होम छोटे हॉस्पिटलमध्ये करून तिथे पेशंट ऑपरेशन थिएटर इथे, कन्सल्टिंग रूम बाहेर आणि काही स्टेराईल कॉरिडोर काहीच नसतं. तर त्याच्यामध्ये इन्फेक्शनचे चान्सेस वाढतात. ओके. दुसरं जसं आपण अनुभव होतं ऑपरेशनचे टाईम कमी होत जातं. तर कमी ऑपरेशन टाईम लागलं तर इन्फेक्शनचे चान्सेस कमी होतात. आणि टेक्निक दर पेशंट म्हणजे करून आम सगळ्यांची गुणची म्हणजे कपॅसिटी वाढते. तर ऑपरेशन्स पण नवीन लोकांनी केलं, आम्ही पण सगळ्यांनी लर्निंग करून आम्ही इथपर्यंत आलोय ना. तर ते असतंच. तर आर्थरायटिस आणि नी रिप्लेसमेंट या विषयावर आमची ही चर्चा अशीच चालू राहणार आहे डॉक्टर नीरज वेंगसकर यांच्यासोबत. तर एक छोटासा ब्रेक घेऊया, लगेच परत येऊया. ब्रेकनंतर आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. आर्थरायटिस आणि नी रिप्लेसमेंट या विषयावर आपण डॉक्टर नीरज वेंगसकर यांच्यासोबत चर्चा करत होतो. तर पुन्हा एकदा चर्चेकडे वळूयात. तर डॉक्टर, पार्शल नी याबद्दल आमच्या प्रेक्षकांना थोडक्यात सांगा. पार्शल नी ॲक्च्युली आता सध्या पॉप्युलर झालं आहे. ॲक्च्युली आहे याचे रिझल्ट्स याचे UK वरून जास्त रिझल्ट्स आहे की 22 वर्षाचं. पण इथे इंडियामध्ये साधारण 10 वर्षापासून जास्तच पॉप्युलर झालं आहे. पार्शल नी म्हणजे समजा तुम्ही इथे बघितलं, फुल नीमध्ये रिप्लेसमेंटमध्ये आम्ही पूर्ण सांध्याला रिप्लेस करतो, जे मी सांगत होतो रिसर्फेसिंग. पण पार्शल नीमध्ये आम्ही काय करतो, फक्त एकच बाजूचं
रिसर्फेस करतो. तर ऑब्व्हियसली ह्याच्यासाठी जे पेशंट सिलेक्शन आहे ते मुख्य, कारण गुडघ्यामध्ये समजा हा गुडघा आहे तुमचा नॉर्मली, गुडघा असाच झिजला म्हणजे फिंगडा होऊन एकच आहे, पण या साईडला कार्टिलेज जे लायनिंग आहे चांगली आहे, तर मग ह्या साईडला बदली करायची गरज नसते. तर फक्त ह्या साईडला आम्ही बदली करून आणि हे असं रिसर्फिंग करतो ह्याच्यासाठी. ह्याच्यासाठी 2-3 गोष्ट आहे की आमचं हे लिगमेंट जे असतं ह्याला ACL बोलतात, हे इंटॅक्ट होणं गरजेचं आहे. जसं मी सांगितलं तुम्हाला, हे लॅटरल जे कंपार्टमेंट हे पण चांगलं पाहिजे आणि वाटीच्या खाली पण झीज जास्त नको. म्हणजे जे मी तुम्हाला सांगत होता, गुडघ्यामध्ये 3 कंपार्टमेंट्स असतात, त्याच्यामध्ये फक्त एकच खराब झालं तर आपण हाफ रिप्लेसमेंट करू शकतो. आता तुम्ही विचारलं की लोकांची गैरफहमी असते की हाफ रिप्लेसमेंट केलं की मग पुढे जाऊन त्यांना पूर्ण रिप्लेसमेंट लागणार. म्हणून मी सांगतो की सिलेक्शन पेशंटचे गरजेचं आहे, कारण पेशंटला हे पण पेशंट्स नॉर्मली 60च्या वरती असतात, काय काय लोकांना यंग एजमध्ये पण होऊन शकतं. ह्याचं पण लाईफ जसं टोटल नाही सगळं 20-25 इयर्स असतं, पण सिलेक्शन क्रायटेरिया चांगले असतात. तर हे बरोबर केलं पेशंट, सगळ्या पेशंटला हाफ रिप्लेसमेंट जमत नाही. काय काय पेशंट एवढे खराब लेट स्टेजमध्ये येतात की सांधा सरकलं असतं. जसं मी आपण सांगत होतो अगोदर, संधिवातच्या पेशंटला आम्ही हाफ रिप्लेसमेंट करू नाही शकत. ज्यांना क्रिस्टल डिपॉझिशन डिझीज, कुठले दुसरे टाईपचे वात असतात ते करू नाही शकत, पण सिलेक्टिव्ह मीडियल कंपार्टमेंटला करू शकतो. आता ह्याचे ॲडव्हान्टेज काय असतात की याचं ऑपरेशन त्याप्रमाणे बघितलं की छोटं असतं, कारण स्किन कट मसल कट पण थोडं कमी असतं. ह्याचे लिगमेंट्स हे ACL इंटॅक्ट असतं, बोन ब्लड लॉस पण कमी होतं, इन्फेक्शनचे चान्सेस कमी होतात आणि मुख्य पेशंटला मोर नॅचरल फील होतं. आर्टिफिशियल नीमध्ये सगळ्या पेशंटला विचारलं की सुरुवातीमध्ये थोडं पेन, थोडं स्टिफनेस, थोडं हे होतं, मुवमेंट्स करायला त्रास होतो. ह्याच्यामध्ये रिकव्हरी फारच लवकर होते. तर त्याप्रमाणे पार्शियल नी रिप्लेसमेंट जे सिलेक्टेड पेशंटसाठी योग्य असू शकतं ते आम्ही करतो हल्ली. ओके. आणि ऑपरेशन नंतर नेमकी रुग्णांनी कोणती काळजी घ्यायला हवी, कोणती पथ्य पाळायला हवी, जेणेकरून एक्सरसाइजेस आले किंवा काय, त्याबद्दल काय सांगाल पथ्यांबद्दल? तर एक्सरसाइज ऑपरेशनच्या नंतर एक्सरसाइज एकदम महत्त्वाचं असं. एक्सरसाइज असं आपण सांगितलं की एकदा आर्थरायटिसचं निदान पण झालं, एक्सरसाइज करणं गरजेचं आहे. सो ऑपरेशनच्या नंतर पण तेच एक्सरसाइज करणं गरजेचं आहे. एक्सरसाइज ॲक्च्युली एकदम सोपं आहे, पण ऑपरेशनच्या नंतर काय असं पेशंटला थोडं दुखणं असतं, चालायला थोडं कॉन्फिडन्स लागतं, तर कोणतरी फिजिओथेरपिस्ट की शिकून मग त्यांना स्वतः व्यायाम करायला लागतं. तर सुरुवातीला त्यांना थोडं मदत लागते. बाय अँड लार्ज पेशंटला माझ्याप्रमाणे 15 दिवसाच्या पुढे व्यायाम करायची गरज नसते, म्हणजे फिजिओथेरपीची गरज नसते. मग ते स्वतः करू शकतात. काय काही लोकांना थोडं चावी चढायला लागतं, पण ते करतात, त्यांना थोडं जास्त टाईम लागतं, पण नॉर्मली पेशंटला 2 आठवड्यामध्ये ते करू शकतात. आणि ऑपरेशनच्या नंतर लोकांचा विचार असतं की मी काय करू नको, काय करायचं नाही. तर मी काय सांगतो त्यांना, असं काय आम्ही काही डोंट्स नाही सांगत, फक्त डूज, म्हणजे करा, काय नाही करायचं. पण लोकांचा विचार आहे की मला इंडियन टॉयलेटमध्ये बसायचं आहे, नमाजमध्ये मुसलमान लोकांना नमाज बसायचं आहे, वज्रासनात बसायचं, तर ते करू शकतात. काय काय गुडघ्यांचे मुवमेंट्स, समजा त्यांचे मुवमेंट्स ऑपरेशनच्या अगोदर पूर्ण असतात, तर ऑपरेशनच्या नंतर पण चांगले मुवमेंट्स असतात. ज्या पेशंटचे गुडघे एकदम कडक झाले, आणि हे एक कारण आहे, जास्त लोक नी कॅप घालत राहतात, म्हणजे ते गुडघे स्टिफ होऊन जातात. तर ऑपरेशनच्या अगोदर गुडघा स्टिफ आहे, तर ऑपरेशनच्या नंतर एवढं मुवमेंट येणार नाही. ते महत्त्वाचं, ते विचार करायला. ते कुठलं पण डिझाईन नी टाकलं तर एवढे मुवमेंट्स येणार नाही. तर महत्त्वाचं असतं मुवमेंट्स किती आहे ऑपरेशनच्या नंतर. तर ऑपरेशनच्या नंतर त्यांना मांडी करून वरती बसायचं आहे तर काय प्रॉब्लेम नाही, खाली पण कधी कधी बसायला लागेल तर बसू शकतात, पण नेहमी वर खाली करून तर गुडघ्याची लाईफ आहे ते कमी होऊन जाते. जे मी सांगत होतो तुम्हाला की 20-25 वर्षाचं लाईफ असतं, तुम्ही खाली परत वर खाली बसत राहिले की इंडियन टॉयलेट बसत राहिले की ह्याची लाईफ कमी होऊन जाणार. ओके. तर कुठली पण मशीन तुम्ही कसं पण वापरलं त्याची लाईफ कमी होणार, तुम्ही सांभाळून वापरलं त्याची लाईफ वाढेल. ओके. तर ते विचार करून करायला लागतं. आणि डाएट काही यामध्ये मॅटर नाही करत, तुम्ही ते काही पण खाऊ शकता? डाएट प्रोटीन्स आणि न्यूट्रिशनसाठी जे चांगलं असतं ते चांगलं असतं. डाएट ह्यातल्या ऑपरेशनच्या नंतर पेशंटला डायबिटीज आहे तर डायबिटीजचं डाएट, ब्लड प्रेशर आहे ब्लड प्रेशरचं. तर असं स्पेसिफिक डाएट नाही, फक्त हिलिंगसाठी जे चांगलं असतं ते गरजेचं असतं पेशंटला. नक्कीच. आणि ते नवीन जे आपण ते रोबोटिक्सच्या बद्दल बोलणार होते, तर रोबोटिक्स आता एक नवीन टेक्निक आलं आहे. हे टेक्निक आहे रोबोटिक्स, म्हणजे पेशंट रोबोट ऑपरेशन करत नाही, फक्त आम्हाला ते अलाइनमेंटसाठी कटसाठी मदत करते. ओके, चालेल. ते असं रोबोटिक्स सर्जरी आली आता. तुम्ही या ठिकाणी आलात आणि खूप चांगलं मार्गदर्शन आमच्या प्रेक्षकांना केलं, त्यासाठी तुमचे मनापासून धन्यवाद. थँक्यू. तर आजच्या या कार्यक्रमात आपण इथेच थांबतोय. आर्थरायटिस आणि नी रिप्लेसमेंट हा आपला आजचा विषय होता. तुम्हालाही या संदर्भातला काही त्रास असेल तर डॉक्टरांचे पूर्ण हॉस्पिटलचे नंबर, वेबसाईट सर्व काही तुम्हाला स्क्रीनवर दिसतंय. डॉक्टर नीरद वैंसरकर यांच्याकडून तुम्ही ट्रीटमेंट घेऊ शकता. कार्यक्रमात आता वेळ झाली इथेच थांबण्याची. नमस्कार.
छत्रपतींचा विचार म्हणजे